निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। सुखामागे दुःख आणि दुःखामागे पुन्हा सुख हे एक दुष्टचक्र आहे, परंतु गुरुकृपा असेल तर मात्र दुःख हे शीतल होऊन जाते। या कलियुगात गुरु हेच एकमेव आशास्थान आहे। तिने सांगितलं म्हणून समजलं तरी आम्हाला। बापू कुणाला भेटायला गेली होतीस? अहो मी नाखांची शपथ घेऊन सांगते, मी शिवालयात गेले। आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर हो। मा काय करायचं हिला घरात ठेवून? किराणा घ्या, अख्ख्या गावात आपली शोभा होईल। नर्मदा तू आज जा। सुरेखा, हे तू योग्य नाही केलंस। मालक काय झालं? तुम्ही काय बोला ना? मालक मालक रे तुला काय सांगितलं होतं आम्ही माधू? हो मी गावातच होतो, तुम्ही सांगितलं होतं ना वा ध्यान ठेवायला, रानात कुणी येतंय का ते बघायला। हो हो बघितलं मग? वय हे मग तुला समजलं नाही का? दिसली नाही ती शेठजीची बायको रानाकडे येते म्हणून? शेठजीची बायको? पण ती तर देवळात जाणार होती। ए खुळ्या, त्याच देवळात जाताना मध्ये रान नाही का लागत? लागत, पण मग झालं तरी काय? झालं काय? काय झालं? काय झालं? नाही 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 नाही, तुझ्यावर विश्वास ठेवला हेच चुकलं आमचं। तू आजपासून आमच्याकडे कामाला यायचं नाही। जा जा जा, तुझं तू काय ते बघून घे जा। आजपासून तू आम्हाला तुझं तोंड दाखवायचं नाही। हो मालक, असं करू नका, चुकलं माझं, चुकलं चुकलं मालक, पण झालं तरी काय? त्या शेठीच्या बायकोनं सगळं पाहिलं। अरे माझं देवा, हो मालक आता काय हो? आता काय होतंय आणि काय नाही काय समजायला मार्ग नाहीये। तुझ्या हलगर्जीपणामुळं आमच्या समोर काय वाढवून ठेवलंयस बघ। यातून बाहेर कसं पडायचं ते बघावं लागेल।
माधव, तुला भूक लागली असेल ना बाळा? थांबा, जेवायला वाढते. बा नाही, मला आता भूक नाहीये. का कुणास ठाऊक, पण अजूनही विश्वास बसत नाहीये. नर्मदाला मी इतकी वर्ष ओळखतोय, पण तिच्याकडून असं काही होईल असं खरंच नाही वाटत मला. अहो, आता आपल्याच घरातल्या सुनेने जे बघितलं डोळ्यांनी ते आपल्याला सांगितलं. अजून काय विश्वास ठेवायचा? चांगलं तिला घराच्या बाहेर काढणार होतो, पण तुम्ही अडवलं. तू थांब जरा. सुरेखा, सुरेखा बाहेर ये. हो बापू. तू मला परत एकदा सांग, तू खरंच नर्मदाला कोणासोबत पाहिलंस? हो बापू, मी तुमच्याशी का खोटं बोलेन? आणि ही बातमी जर मी तुम्हाला सांगितली नसती आणि दुसऱ्याकडून कळली असती तर चाललं असतं तुम्हाला? ठीक आहे, कोण होता तो? मला 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 नाही माहित तो माणूस कोण होता, काय होता. मी नाही ओळखत त्याला. पण मी जे माझ्या डोळ्यांनी पाहिले ना, ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. बस, यापुढे आणखीन काही ऐकायची इच्छाच नाहीये माझी. बस. सुरेखा, तू आज जा. काय करावं कळत नाहीये. अशा गोष्टींची मी कधी कल्पनाही केली नव्हती. नर्मदाने इतके वर्ष हे घर सांभाळलंय, सगळ्यांचं सगळं यथेच्छ केलंय. खोटांड होतं सगळं. बापू, माझी तिच्या बरोबर राहण्याची आता इच्छाच नाहीये. काय करायचं आता ते तुम्हीच सांगा. हे काय म्हणतायत सगळे? तू नको विचार करू या सगळ्याचा बाळा. तू अजून लहान आहेस रे. पण बापूने तुला घरातून जा का सांगितलं? माधव, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो बा. आता फक्त महादेवाला आणि नाथाला एकच प्रार्थना आहे माझी, तुम्हीच मला ह्या सगळ्यातून सोडवा. नर्मदा, नर्मदा, तू ज्या माणसाला भेटायला जातेस ना, त्या माणसाचं नाव सांग मला. अहो आई, मी खरं सांगते तुम्हाला, असं काही नाही हो. तू ना माझ्या पोराच्या संसारावर वाटोळ केलंय. गुरुदेव, एक शाबरी मंत्र तयार होतो आहे, अवश्य ऐका. आता जी परिस्थिती आहे त्यावरून हा मंत्र सुचला आहे. असं ही शाबरी देवीचं ध्यान आपण करत राहिलं पाहिजे गोरक्ष. ऐका. ओम गुरुजी. गोरख जति मछिंद्र का चेला, शिव के रूप में दिखे अलबेला. कानों कुंडल गले में नादी, हाथ त्रिशूल नाथ है आदि. अलख पुरुष को करो आदेश, जन्म जन्म के काटो क्लेश.
भगवा वेश हाथ में खप्पर, भैरव शिव का चेला। जहां जहां जाओ नगर नगर, लगे वहां फिर मेला। शिव का धूना गोरख तापे, कालकंटक थर थर कापे। मेरी रक्षा करे नवनाथ, रामदूत हनुमंत। रिद्धि सिद्धि आंगन विराजे, माई अन्नपूर्णा सुखवंत। शब्द सांचा पिंडकांचा, चलो मंत्र ईश्वरो वाचा। अनेक शुभ शक्तींचं आगमन होत आहे। हे महादेवा, हे नवनाथ महाराज, माझं काही चुकलं आहे का? मग मला इतकी मोठी शिक्षा का मिळते आहे? आजपर्यंत मी आई म्हणून, एक पत्नी म्हणून कधीच कमी पडले नाही। सगळ्यांचं सगळं केलं, मग तरीही माझ्यावर हे लांछन का? माझ्यावर लागलेले आरोप जर असेच राहणार असतील तर मग मी मरण पत्करेन, कारण मला माझं शील, माझा मान जास्त महत्वाचा आहे। हे मच्छिंद्रनाथ, हे गोरक्षनाथ, आता तुम्हीच माझा न्याय करा। मी तुमच्या समोर हात जोडते, पदर पसरते। सत्य काय आहे हे तुम्हालाही ठाऊक आहे, मग असत्याचा विजय का? मी तुमच्या समोर प्रार्थना करते, आता तुम्हीच मला या संकटातून बाहेर काढा। गुरुदेव, गावातील जे वारुळ आहे त्यातून हा नाग आला आहे। नागराज, काय सांगायचं आहे? ह्या गावात एका पतिव्रतेवर अन्याय झाला आहे। ठाऊक आहे नागराज। नागराज, आम्ही असताना तिच्यावर कोणतंही संकट येऊ देणार नाही। तात्कालिक जो त्रास आहे तो तिला होईल कदाचित, परंतु तिला ह्या संकटातून आम्ही बाहेर काढणार आहोत। कारण स्त्री ही आदिशक्तीचं रूप आहे आणि तिची अशी विटंबना आम्ही होऊ देणार नाही। मी काय सहाय्य करू शकतो ते योग्य वेळी सांगेलच। माद्या, त्या शेठजीच्या घरात काय चाललंय? जाऊन जरा कानोसा घे जा। हो मालक, कानोसा घ्यायचा म्हणजे घरातच जावं लागेल शेठजींच्या। आता तो कानोसा कसा घ्यायचा, कशी माहिती काढायची ते तुझं तू बघ। हा तसं नाही, पण एरवी मी कधी त्यांच्या घरात जात नाही ना, आणि अशा याला असं अचानक गेलेलो त्यासने आवडायचं नाही।
तुला आमचं काम करायचंय का नाही? करायचं करतो मी. माझ्याकडे दुसरा कुठला मार्ग तरी आहे का? मी लागलीच शेटजीच्या घरात बी जातो आणि त्यांचा काय हाल हवाल आहे तो बघतो. शाबास महाद्या, शाबास. जा लवकर जाऊन बघ आणि लागलीच येऊन सांगा मला. होय. म्हणजे पुढे काय करायचं ते ठरवता येईल आम्हाला. आणि हो, घडला प्रकार कोणाला सांगू नकोस, नाहीतर गावभर करत सुटशील. हो मालक, पण असं बी समजा गावातच होणार आहे असंच वाटतंय मला. नीट बोल की महादेव. नाही हे समज गप गुमान मिटलं पाहिजे. होय. हो मालक, पण तुम्ही बी जरा जपून राहावा. हो, हे सगळं शेठजींच्या घरात घडलंय. शेठजी काय गप बसून राहणार नाही. तुला जे काम सांगितलंय ना ते गुमान कर लवकर आणि येऊन सांगा मला. जी मी लागलीच जातो. हे बघ, जरा धीराने घेतलं पाहिजे. नाही बापू, बस मी ठरवलंय. बस आता. नर्मदा बाहेर ये. आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर हो. अहो, काय बोलताय तुम्ही? मी कुठे जाणार आहे बाहेर? मी तुम्हाला खरं सांगतेय. माझ्या हातून काही चुकीचं घडलेलं नाहीये. हो, सुरेखा, का खोटं सांगितलंस यांना? अहो, बघा या काय बोलतायत. तिथे मी यांना खरं सांगते आणि या मलाच बोलतायत. जे काय खरं आहे ते जर मी घरी सांगितलं असतं ना, तुलाही माहितीये काय झालं असतं. गुरुदेव, कलीने अखेर स्वतःसाठी जागा शोधली. तिथे काम, क्रोध, मद, मत्सर आहे, तिथे तो शिरला. आणि सज्जन माणसांना त्याने त्रास द्यायला सुरुवात केली. कलीला दूर सारणं हे आपलं कार्य आहे गोरक्ष. आणि त्याच सोबत नाथ भक्तांवर जर अन्याय होत असेल तर तो दूर करणं हे सुद्धा आपलं कार्य आहे. परंतु असं का झालं असेल गुरुदेव? हे पहा गोरक्ष, भविष्यातही अशा घटना घडत राहणारच आहेत. जे सच्छील आहेत, सज्जन आहेत, त्यांना त्रास होत राहणारच आहे. परंतु इथूनच खरी परीक्षा सुरू होते.